या दोघी बसल्या इथं टाइमपास करत आणि मी इथं नाश्ता बनवते बघा. स्नॅक्सची गाडी वाटते, चला आम्ही काय करायचं, जे आहे ते सत्य आहे. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आज आहे संडे आणि मी बनवतो आपला अंडपाव आपल्या नाश्त्याला. 12 वाजून गेलेत आणि आमचा नाश्ता आता होणार आहे. आम्ही संडेला दुपारचं काही जेवत नाही, आम्ही नाश्ताच करतो आणि डायरेक्ट संध्याकाळचा नाश्ता असतो आणि रात्रीचं जेवण. हा आपला संडेचा रुटीन असतो. तर आपलं फायनली अंडपाव आपलं रेडी झालं आहे. आता आम्ही घेतो खाऊन. तर अंडापावची प्लेट आणि 2 चहा आपले रेडी झाले आहेत आणि ह्या दोघी अजून इथे टाईमपासच करत आहेत. आपलं समूला झाले सर्दी आणि समू आपले टॅब बघत मजा करते. तर आपला अंडापाव तर खूप छान झाला आहे, म्हणून घेऊया नाश्ता करून आणि जाऊया आंघोळीला आणि फटाफट निघूया कुठेतरी फिरायला. A few moments later. तर संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजलेत, 6:30 वाजलेत आणि आजचा दिवस घरातच गेला. शमूला आमच्या बरं वाटत नाही म्हणून ती झोपलेली, मग तिच्याबरोबर आम्ही पण झोपलो. तर फायनली आम्ही आता चालू आहे खाली फिरायला. आपला एक ब्लॉग संडेचा अपलोड झाला आहे, तोच लावलेला टी व्हीला. तर मग समू काय बोलायचं तुला? समू बोल काहीतरी, इकडे बोल ना. इकडा नाही बोलणार. बोल मला बलं नाही, बोल मला बलं नाही, बोल बोल ना बाळा, बोल. अडीचो बाई. तर आम्ही आलो आता चौपाटीला. आकाशच्या घरी गेलो, समैर आणि पिऊ खेळत होती आणि निघालो आम्ही आता चौपाटीला आलो आहे, गिरगाव चौपाटीला. आकाश आणि प्रिया पाठी आहेत. तर आम्ही पोचलो गिरगाव चौपाटीला आणि इथे पार्किंगची खूप लफडी आहेत. शोधले आम्ही, कुठे पार्किंग भेटली नाही. शेवटी एका गल्लीमध्ये भेटली आम्हाला पार्किंग. तिथे भरपूर गाड्या लागलेल्या, बोलला आपण पण लावून टाकूया, बघूया पुढचं पुढे. गाडी वगैरे लावली आणि निघालो आम्ही चालत चौपाटीच्या दिशेने. रोड क्रॉस केला आणि आम्ही पोचलो चौपाटीला. आणि चौपाटीला पोचताच आपल्या समूची झाली सुरुवात, बघा तुम्ही. इथं आम्ही घेतल्यात चटई भाड्याने आणि मस्त 2 चटई घेऊन आता इथे बसूया. समायरा आपली सुरुवात केली आहे मातीत खेळायला. किती रुपये भाडं आहे रे? 1 चटईचं? एकाचा 30 रुपये ना? आम्ही आईचे तो 10 रुपये होतो. आता आपला जमाना गेला रे, तेव्हा आपण लहान होतो. लग्नाचं होतं. लग्न झाले म्हणून रेंट पे रहेगा, रेंट पे. कितना रेंट है चाचा? 30 रुपीस पर. पे कर दो. चला आम्ही बसतो आणि बघतो मजा. आणि बघा कोणाचं तरी उचलून आणलंय. बाळा, कोणाचं बाळा उचलून आणलं तू? ये इकडं आपल्या इथं खेळ. कोणाचं उचलून आणलं तू? हे हा इथं खेळ. हा कोणाचं उचलून आणलं खेळणी? हा समायराने माहित नाही कोणाचं खेळणी उचलून आणलंय. कोण मागायला नाही येत तोपर्यंत खेळू द्या. चाय आहे बाळा, चाय. बाय चाय छान आहे, छान होती चाय. अजून चाय पाहिजे? थांबा मागूया म्हणे चायवाला. मम्मीकडे आहे चाय, हे दे का?
तर आपल्या समूची तर खूप मजा चालू आहे मातीमध्ये आणि बघताय चौपाटीला आज एवढी गर्दी नाही आहे. संडे असून सुद्धा एवढी गर्दी नाही आहे, नाही तर खूप गर्दी असते संडेला. एवढा मोठा केक, एवढा मोठा शमुकडे केक. तुझा टाकू अंगावर. हे किडा आहे, मग असं चावणार तुला. नाही टाकायचं अंगावरती, नाही अंगावर टाकायचं. तर समू काय ऐकत नाही, सगळी माती अंगावर ओतून घेते. म्हणून तिला काहीतरी दुसऱ्या गेममध्ये गुंतवायला पाहिजे, म्हणून मी एक गेम आखला. बघा तुम्हाला दाखवतो. हा मी गेम बनवला समूसाठी आणि बघा आपली समू आता कशी खेळते या गेमवर. मारा 1 2 मारा मारा मारा. अरे वा डिशूम. खेळणी कोणाची आहेत काय माहीत नाही. समाराने उचलून आणली पण कोण मागायला पण आलं नाही. तर आम्ही चाललो आहे घेऊन. तर फायनली आम्ही निघालो आहे. समायरा बघा कशी चालले पुढे पुढे. तर फायनली आम्ही निघालो आहे आणि आम्ही आता चाललो आहे घरी. आधी जाऊन समूचे कपडे चेंज करूया, कारण की ती खूप माती अंगावर टाकली आहे. सगळी माती आतमध्ये गेले टी शर्टमध्ये पॅन्टमध्ये. तर ती आधी क्लीन करूया आणि जाऊयानंतर मग समूला आपण डॉक्टरकडे घेऊन. तर फायनली आम्ही घरी जाऊन आलो आता डॉक्टरकडे. आणि डॉक्टरकडे येऊनसुद्धा बघा तिची किती मस्ती चालू आहे. ऐकतच नाही, नुसती इकडून तिकडून नाचते. तर बघा आता तिची मजा डॉक्टरकडे गेल्यावरती, कारण की तिला तपासायला तर मजा वाटते पण औषध प्यायला नको. तर बघूया आपण समाराची मजा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर भेटू पुन्हा एकदा नवीन एका व्लॉगमध्ये. चला तर बाय.